नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची चयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। साधी भूतादिदैवं मां साधी यज्ञं चये विदुः प्रयाण काले पिच मां ते विदुर्युक्तचेतसः। हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज चरणारविंदार्पणमस्तु। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा क्रमशः चिंतनाचा विचार करता करता आपण आज अंतिम श्लोकापर्यंत आलेलो आहोत। जीवाला संसार जो प्राप्त होतो याचं कारण 2 प्रकारचे भगवंतांनी प्रतिपादन केले। पहिलं कारण आहे योग माया समावृतः, भगवंताची संकल्प शक्ती जगताला निर्माण करणारी आणि प्राणी मात्रांना स्वस्वरूपाचं ज्ञान न करू देणारी, जिला योग माया असं म्हणतात। आणि त्या योग मायेमुळे ज्यांचं ज्ञान आच्छादित झालेलं आहे असे कोणतेही प्राणी मात्र मला जाणत नाही, म्हणून ते संसाराला प्राप्त होतात। भगवत तत्वाला न जाणण्याचं पहिलं कारण योग मायेचा प्रबल असणारा प्रतिबंध। आणि दुसरा प्रतिबंध प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये जे काम क्रोधाधिक विकार आहे त्यालाच या ठिकाणी इच्छा किंवा द्वेष असं म्हणतात। आणि यांच्यापासून सुख दुःखात्मक मोह निर्माण होतो। त्या मोहामुळे सगळे प्राणी मात्र सम्मोहाला प्राप्त होतात। अर्थात सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय किंवा प्रपंच आणि परमार्थ यांच्याविषयी सम्मोह अविवेक निर्माण झाल्यामुळे प्राणी मात्र परमार्थाला न लागता संसाराच्या वाटेला लागतात, असाही आपण विचार केलेला आहे। सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप। परंतु अर्जुना, तुझी मात्र योग्यता अशी आहे की तो भारत आणि परंतप आहे, ज्ञानामध्ये रममान होणारा आणि शत्रूंना आपल्या पराक्रमाने पराजित करणारा, हे तुझी योग्यता असल्यामुळे या विकारापासून तो कधीही पराभवाला प्राप्त होऊ शकत नाही। जे प्राणी मात्र द्वंद्व मोहाला प्राप्त झाले ते संसारामध्ये येतात, परंतु असेही काही मानव मात्र आहे की ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाला प्रतिबंध असणारं जे पाप ते नष्ट होऊन गेलेलं आहे। येषां त्वंतगतं पापम जनानां पुण्यकर्मणां। ते भगवत प्राप्तीकरता आवश्यक असणारी सगळ्या प्रकारची पुण्यकर्म करतात। द्वंद्व मोहापासून निःशेष रूपाने मुक्त झालेले आणि या जीवनामध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य काही भजनीय किंवा प्राप्तव्य नाही असा ज्यांचा दृढ व्रत झालेला आहे, दृढ निश्चय जे आहे, ते माझी भजन सेवा करतात किंवा माम भजनते। कशा करता भजन करतात याचं उत्तर भगवंतांनी दिलेलं आहे, जरा मरण मोक्षाय। मोक्षाय शब्दाचा अर्थ जर वेगळा केला तर ते मोक्षा करता म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या 4 पुरुषार्थापैकी मोक्ष नावाच्या पुरुषार्थालाच खऱ्या अर्थाने पुरुषार्थ म्हणतात। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी 4 पुरुषार्थ आहे, पण मोक्षच खरा पुरुषार्थ। मोक्षाय पद जर आपण वेगळं घेतलं तर ते मोक्षा करता भगवंताची शरणागती करतात असा एक अर्थ होतो। परंतु जरा मरण शब्द जर आपण त्याला जोडून घेतला तर मोक्ष शब्दाचा आणखीन एक अर्थ होतो। मोक्ष म्हणजे सुटका होण्यासाठी, त्यातून मोकळं व्हावं यासाठी। कशातून मोकळं व्हायचं आहे? जरा एक शरीराची अवस्था आहे आणि मरणसुद्धा शरीराचीच अवस्था आहे। जे जे उत्पन्न होतं त्याला षडभाव विकार लागतात। जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती। त्या विनश्यतेलाच मरण म्हणतात।
आणि अपक्षय ज्याला त्याला वृद्ध अवस्था म्हणतात. जरा शब्दामध्ये शरीर जीर्ण शीर्ण होऊन जातं बघा, त्यामध्ये म्हणावं तसं सामर्थ्य राहत नाही. या वार्धक्य अवस्थेपासून म्हणजे शरीराची विकलांगता ज्यामध्ये प्राप्त होते ती शरीराचीच अवस्था आहे आणि जीवाला ती भोगावी लागते. यातून सुटका व्हावी हा विचार 13व्या अध्यायामध्ये आला बरं. ऐसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे, तव चिंतोनी ठेवी चोखळे आत्मज्ञान हात होती खुळे. हे पुढील मोटके कळे किंवा पंगून होता जावे तेथून या. ज्ञानोबा तर पुढं असं म्हणतात, ती वार्धक्य अवस्था सांगत असताना ज्यांच्यावर आपण आतापर्यंत प्रेम केलं, माणसं म्हणतात तुमच्यासाठी मी काय काय नाही केलं. कशाला केलं? काय काय नाही केलं असं म्हणतो की नाही? वेळ देतो. ज्यांच्यासाठी आपण जीवन खपवलं तेच आपल्या मरणासाठी नवस करतात. मी माझं नाही सांगत, ज्ञानोबांची ओवी आहे. मळमूत्रद्वारे होणे ठाकती खोकरे, नवसीय होती इतरे माझी या निधनी. माझं निधन घडावं, कारण लोक म्हणतात आम्हाला पाहवलं जात नाही व यांच्या यातना. देवाला नमस्कार, देवा यांना एकदा सोड बरं. आणि तोही म्हणतो का बरं देवाला माझं पत्र आठवलं नसेल? देवाला आठवतं पण वेळ आल्याशिवाय काही करता येत नाही ना. जे बाकीचे लोक आपल्याकरता नवस करतात कशासाठी? निधनासाठी. ही अवस्था जरा अवस्था आहे. मरण म्हणजे मृत्यूची अवस्था ज्यामध्ये शरीराचा वियोग ठरलेला आहे. मरण अवस्था अशी आहे ज्यामध्ये फक्त शरीराचाच वियोग आहे असं नाही बरं. जीवाने जन्मल्यापासून जे जे गोळा केलं त्या सगळ्यांचाच एका क्षणामध्ये वियोग आहे. आणि मग त्याने ते कष्ट केलेले असतात ना जमा करण्यासाठी, त्यामुळं त्याला ते एकाएकी सोडावंसं वाटत नाही. त्याला वाटतं हे सगळं घेऊन जावं पण घेऊन जाता येत नाही. जर कल्पना करा भगवंतांनी सवलत दिली असती की तुम्हाला जे जे घ्यायचं ते घ्या. काय काय घेतला सजीवाने? काय काय? अहो मोबाईलची ते पिन, सिम कार्ड काढायची पिन आहे ना ती सुद्धा आपल्याकडून सुटली नसते बघा. इतकं जीवाने घेऊन गेला असतं पण घेऊन जाता येत नाही काही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. ते इथल्या इथंच राहणार आहे. म्हणजे म्हणतो हे माझी तर घेऊन का जात नाही? ही अवस्था मृत्यूची आहे बघा. म्हणून मरण जेव्हा येईल तेव्हा येईल, पण दररोज मनुष्याने आपलं मरण सकाळीच पाहिलं पाहिजे. उठल्या उठल्या आपलं मरण आपल्या डोळ्यासमोर आलं की बा आपण आता देह सोडलेला आहे, देह आपला घरात पडलेला आहे. मग काही लोक रडतात, तर काही खोटंच रडतात, काही जण अजून किती वेळ आहे, काही स्नान घालतात. हे सगळं आपण आपलं मृत्यू पाहायला पाहिजे. दररोज ज्याला मृत्यूचं दोनच गोष्टी आठवावी, एक स्मरण आणि दुसरं मरण. एक नारायण स्मरण आणि दुसरं देहाचं मरण. या दोन गोष्टी आठवल्या तर वैराग्य व्हायला काय वेळ लागतो? काहीच वेळ लागत नाही. तैसे संसाराया समजता, तैसे संसाराया समजता नाही, संसाराया समजता जाणी जे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तेव्हा वैराग्य आपल्या पाठीमागं लागल. घालून देण्याचा प्रयत्न केला तरी जाणार नाही. मृत्यूचा पडेल पांग, मृत्यूची अवस्था आहे. आणि यातून सुटका व्हावी जरा मरण मोक्षाय. मग कोण सोडू शकतो बरं? ब्रह्मदेवापर्यंत बाकी कोणीच सोडू शकत नाही. कारण ब्रह्मदेवाला स्मरावं लागतं. पुनरावृत्तीच्या मापा शीग जाहला अब्रह्मभोनान लोका पुनरावृत्तीन अर्जुन. म्हणून जो आपल्याला सोडवील त्याची शरणागती करावी की नाही? मामा हा एका चक्रपाणी वाचून या. कोण सोडणार आहे आपल्याला? फक्त परमात्मा सोडू शकतो, बाकी कोणी नाही. मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. या दुस्तर नदीतून तो आपल्याला सोडू शकतो. आणि यासाठी ते माम आश्रित्य, माझा आश्रय शरणागती करून यतंती प्रयत्न करतात. आणि मग ते कशाला जाणतात? तर माम या पदामध्ये सगुण परमात्म्याची शरणागती आहे आणि त्यांना निर्गुण परमात्म्याचं ज्ञान होतं. ते ब्रह्म तद्विदुः, ते त्या परब्रह्माला जाणतात. सा काष्ठा सा परागती, जे जगताचं अधिष्ठान आहे पण असंग निर्विकार आहे. अशा सकल जगदाधिष्ठान परब्रह्माला ते जाणतात आत्मत्वाने. इथे ब्रह्मपदाने असा अर्थ घ्यायचा की तत्वमसी महावाक्यातल्या तत्पद लक्ष असणाऱ्या तत्वाला जाणतात.
असा अर्थ घ्या. कृष्णम अध्यात्मम या पदामध्ये त्वम पदाचं लक्ष असणारं जीव चैतन्याचं या अधिष्ठान त्या कूटस्थ चैतन्याला आत्मस्वरूपाला जाणतात. आणि त्याचं असणार अखिलम कर्म. अखिल साधन म्हणजेच काय? कर्म म्हणजे काय? साधन. श्रवण मनन आदी असणारी साधनं, त्या सगळ्या साधनालाही तो जाणतो. म्हणजे आपण कोणतं साधन केलं पाहिजे तेही त्याला माहिती आहे. शरणागतीच्या प्रसादाने मी देहापेक्षा वेगळा आहे असं आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. आणि जगताचं अधिष्ठान ब्रह्म त्याचंही ज्ञान. आणि पुढे जाऊन ते ब्रह्म आणि मी एकच आहे असंही त्याला ओतप्रोत चिंतनाचं ज्ञान होतं. इथपर्यंतचा आपण विचार पाहिला. 30व्या श्लोकाचा विचार प्रारंभ होतो आहे. स. आता हे सगळे एकच पद आहे बरं, पण पदच्छेद जर आपण केला तर स अधिभूत अधिदैव माम स अधियज्ञम. खरं एकच पद आहे, पण अर्थासाठी आपल्याला पदच्छेद करावा लागेल. प्रयाण काले अपि च माम ते विदुः युक्तचेतसः. ये कोणीतरी प्रयत्न करणारे माम विदुः ते मला जाणतात. पण कसं जाणतात? अधिभूतसहित अधिदैवासहित च अधियज्ञसहित. 3 शब्द आले ना. स शब्दाचा अर्थ होतो सहित म्हणजे बरोबर. आता या सगळ्या पदांचा जो विस्तार आहे ना तो पुढील अध्यायामध्ये होणार आहे. मागच्या श्लोकामध्ये 3 पद आले बघा, ब्रह्म, अध्यात्मम आणि कर्म. उत्तरार्धामध्ये 3 पद आले की नाही. तर या 3 पदांचा विचार पुढे येणार आहे. एकूण 7 पदांचा विचार पुढच्या अध्यायामध्ये होणार आहे. म्हणून हे 2 श्लोक किंवा हा 1.5 श्लोक पुढच्या अध्यायाचं बीज आहे. म्हणजे हा जनक आहे आणि पुढचा अध्याय जन्य आहे. याला जन्यजनक भाव असं म्हणतात. हा त्यातला संबंध आहे. तर याचा विस्तार जो आहे तो पुढे क्रमाक्रमाने होईल. एका एका वाक्यात फक्त अर्थ सांगून जातो. अधिभूत कशाला म्हणतात? जे उत्पत्ती आणि विनाशशील आहे तर त्याला अधिभूत म्हणतात. शरीर उत्पत्ती आणि विनाशशील आहे ना, म्हणून शरीराला अधिभूत म्हणतात. किंबहुना शरीरापासून तर जोही कोणताही पदार्थ प्राणी व्यक्ती असेल जो निर्माण होतो आणि नष्ट होतो त्याला अधिभूत असं म्हणायचं. पुढे शब्द आला अधिदैव. अधिदैव म्हणजे या शरीरामध्ये राहणारा परब्रह्माचा चैतन्याचा अंश, ज्याला पुरुष किंवा ज्याला जीव असं म्हणतात. वेष्टी शरीरामध्ये राहिला की त्याला जीव म्हणायचं आणि समष्टी शरीरामध्ये राहिला की त्याला हिरण्यगर्भ असं म्हणायचं. विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर असा आपण विचार करतो ना, तर त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. समष्टी जीव म्हणजे सगळ्यांचा जीव, त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. आणि एका शरीरामध्ये राहत असेल तर त्याला फक्त एकच जीव म्हणतात. तर त्या जीवाला दुसरं नाव आहे अधिदैव. म्हणजे ते काय करतात? शरीराला जाणतात, शरीरामध्ये राहणाऱ्या अधिदैवतालाही जाणतात. विदुः म्हणजे या शरीरामध्ये राहणारा आत्म्याचं काय स्वरूप आहे तेही त्यांना कळतं. आणि पुढे अधियज्ञम सगळ्या यज्ञांचा असणारा भोक्ता आणि फलदाता अशा परमात्म्याला सुद्धा ते जाणतात. म्हणजे भगवत स्वरूपाचं तत्त्व काय तेही त्यांना माहिती आहे. शरीरातलं असणारं आत्मचैतन्य तेही त्यांना कळतं आणि शरीराचं काय स्वरूप आहे तेही त्यांच्या लक्षात आहे. हे झाले पूर्वार्धाचा अर्थ. युक्त चेतसा समाहित चित्ताचा. याचा अर्थ ज्याचं इंद्रिय चित्त स्वतःच्या ताब्यात आहे आणि ते कधी जाणतात? प्रयाण कालेपी. प्रयाण कालामध्ये सुद्धा. अपि म्हणजे सुद्धा. प्रयाण काले अपि या शरीराचा म्हणजे स्थूल शरीराचा सूक्ष्म शरीरापासून वियोग होत असताना मृत्यूचा प्रसंग आल्यानंतर सुद्धा माम विदुः ते मला जाणतात. आरोग्य चांगलं असताना जाणणं सोपं आहे, पण ज्या काळामध्ये शरीराचा वियोग होण्याचा प्रसंग आलेला आहे, इंद्रिय विवश झालेली आहे, काही आठवत नाही, काही नसा बिकट प्रसंग आला तरी पण त्यांचा संस्कार एवढा प्रबल आणि आहे, बलवान पटुता आहे संस्काराची, की त्या संस्कारामध्ये अंतिम काळामध्ये सुद्धा ते परमात्म्याला जाणता, दुसरं कशालाही जाणत नाही. कारण यावत आयुष्यभर त्याने अभ्यास केलेला आहे.
परमात्म स्वरूपाच्या ज्ञानाचा. म्हणून प्रयाण कालामध्ये विकल अवस्था जरी प्राप्त झाली तर त्यांना भगवंताचं स्मरण, त्याचा वियोग होतो असं मात्र घडत नाही, त्यांना कायम आठवण राहते. अशा प्रकारे श्रीमद्भगवद्गीता नावाचं जे उपनिषद ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करणारा योगशास्त्र आणि ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण भक्तराज अर्जुन यांच्या संवादाच्या रूपातून प्रगट झालेला, ज्याचं ज्ञानविज्ञान योग असं नाव आहे, असं 7वा अध्याय सांगतेला प्राप्त होतो आहे. या श्लोकाच्या अगोदर भगवंताने अध्यात्मलाभाचं स्वरूप सांगितलं होतं. ऐसा अध्यात्मलाभ तया होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मी. असा हा अध्यात्मलाभ आहे की जो लाभ प्राप्त झाला की कृतकृत्यता आहे. अध्यात्मज्ञानाची हौस किंवा कौतुक ज्या ठिकाणी संपून जातं, कर्माचं हे काम संपतं आणि मनाला विशेष विश्रांती प्राप्त होते किंवा मनपणानेच राहत नाही. समुद्रामध्ये मिठाचा खडा पडला की जसा तो व्यापक समुद्राशी एकरूप होतो, तसं मन ते स्वलाभ लाभलेपणे मनपणा हे धरून नेणे. शिवतले जैसे लवणे आपुले निज, याला अध्यात्मलाभ म्हणतात. बरं, अध्यात्मलाभाचे 4 लक्षणं, ज्यामध्ये मनपणाने शिल्लक राहत नाही, कर्माचं काम नसल्यामुळे कर्तव्य राहत नाही, किंबहुना जे आपण अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ज्ञान ज्यास अज्ञानाच्या निवृत्तीसाठी संपादन केलं त्याचे पण आता हौस राहत नाही. कारण अज्ञानाचं निवृत्ती झाल्यानंतर ज्ञानाचं काय प्रयोजन आहे. आणि मग कृतकृत्यता, आम्ही धन्य आहोत, जे आम्ही करायला पाहिजे ते या जीवनामध्ये केलं, असा जो सगळा लाभ झाला त्याला अध्यात्म लाभ म्हणतात. आणि त्या महापुरुषांना तो झाल्यामुळे पण कोण आहे ते, या लाभाकरता काहीतरी व्यापार करावा लागतो आणि व्यापारासाठी काहीतरी भांडवल असावं लागतं की नाही. भांडवल जया उद्यमी मी, ज्यांच्या उद्योगामध्ये म्हणजे ज्यांच्या परमार्थाच्या व्यापारामध्ये माझी शरणागती, माझा आश्रय हे भांडवल आहे. आणि या भांडवलावर त्यांनी अध्यात्म लाभ हा फायदा मिळून घेतला आहे. आणि तो लाभ फार मोठा झाला. जया ते साम्याची तया ते साम्याची वाढी ऐक्याचे सांदेकुळ वाढी. त्यांच्या त्या उदीम व्यापारामध्ये भगवत तत्वाचं जे ऐक्य आहे याची समृद्धी वाढत जाते. संपन्नता वाढल्यानंतर जो भेद, वेगळेपणा, याचं दारिद्र्य ते कधीच जाणत नाही. कधीतरी आपण पाठामध्ये एकदा विचार केला होता, 5 प्रकारचा भेद विद्यमान आहे. ईश्वराचा, जीवाचा, ज्याला जीवेश्वराचा भेद म्हणतात. पहिल्यांदा जीव आणि ईश्वराचा, जीव जीवाचा, जीव जडाचा, जडा जडाचा आणि जड ईश्वराचा, असे 5 प्रकारचे भेद आपल्या दुःखाला कारण आहे. त्यापैकी जो पहिला भेद आहे ना, जीवेश्वराचा, तर ईश्वर तत्व माझ्यापेक्षा वेगळं आहे आणि भिन्न असा भेद जाणला तर काय होतं, त्या जीवाला एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं. मृत्योस मृत्युमाप्नोति हि एव नानेव पश्यति. जो भगवंतापासून वेगळा स्वतःला समजतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला म्हणजे काय, जन्म आणि मरणाच्या परंपरेला प्राप्त होतो. जीवेश्वराचा भेद गेला पाहिजे. त्यानंतर जीवाजीवाचा भेद आहे. हा जर भेद असेल तर एका जीवाचा दुसऱ्या जीवाबरोबर द्वेषभाव वाढतो बघा. कारण तो माझ्यापेक्षा वेगळा, मी तुझ्यापेक्षा वेगळा, म्हणायचं आहे विश्वाचे माझे घर असं म्हणतात, पाठांतर करतात. पण मात्र जेव्हा प्रसंग आला तेव्हा तो अमुक गावाचा, तो अमुक प्रांताचा, तो अमुक जातीचा, तो अमुक महाराजांचा, तो त्या परंपरेचा, असा भेद प्राप्त होतो. आणि हा द्वेष झाला की कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, हे तर आता बाजूला, वर्म सर्वेश्वर पूजनाचे आठवत नाही. पण जीवाजीवाचा भेद गेला पाहिजे. ज्ञानोबारीचे प्रसादानातले ती अपेक्षा आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आपला अंतकरणापासून मैत्री तयार व्हावी. आपल्याला आपल्या गुरुबंधू जरी प्रेम करता आलं तर फार जिंकला आपण, नाही तर नाही, त्याला दररोज तर कीर्तन आहे, मला काहीच नाही, झाला भेद सुरू. जीवाजीवाचा हा भेद द्वेषाला कारण. जीव जडाचा भेद असेल तर जीवाला आपण भोगता वाढतो, जड पदार्थ भोग्य वाढतात.
ही भ्रांतीच आहे. पुन्हा जडाजडाचा भेद आला पुढचा, तो दोन भोग्य पदार्थामध्ये तरतम भाव निर्माण होतो. भातच असतो, पण एक फक्त मसाले भात असून एक गोड भात असतो. पण जडाजडात भेद आला की हा चांगला आहे आणि हा मात्र कमी प्रमाणात खायचा असं वाटतं की नाही. फक्त भाताचं उदाहरण दिलं असं लय मोठे. हा जडाजडाचा भेद आहे. आणि जड ईश्वराचा भेद आला की जड असणारं जग सत्य वाटतं आणि त्यामुळे ते जग परमात्म स्वरूपाच्या ज्ञानासाठी प्रतिबंध करतं. आणि सगळे भेद गेले पाहिजे. आणि ते भेद हा ज्ञानी महात्मा जाणत नाही. तया ते साम्याची वाढी, ऐक्याचे सांदे कुळ वाढी, ते तर भेदाची या दुबळ वाढी. दुबळ वाढी म्हणजे दारिद्र्य. हे भेदाचं दारिद्र्य तो कधीही जाणत नाही. कितीही मोठा व्यवहारात व्यक्ती झाला आणि जर त्याच्या मनामध्ये हे 5 प्रकारचे भेद असेल तर तो परमार्थाच्या अंगाने दरिद्री आहे. आणि व्यवहारात एखादा दरिद्री दिसतोय वरून आणि त्याच्या जीवनामध्ये तो का म्हणणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमामंगळ या अभेदाची, भेदाची तत्सापेक्ष अभेदाची सुद्धा जर निवृत्ती झाली असेल आणि व्यवहारात दरिद्री जरी असेल तर परमार्थातला सर्वात मोठा श्रीमंत तो आहे की ज्याने ऐक्य जाणलेलं आहे. ही विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. अशाच महात्म्याच्या जीवनामध्ये हा अनुभव आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. म्हणून दुसऱ्याच्या यातना त्यांना आपल्या यातना वाटतात. पैठण क्षेत्रामध्ये रेडेश्वराच्या पाठीवर त्या आसोडाचे फटके मारले तर वेदना कोणाला झाल्या, तर तो चिवळ उठी ज्ञानदेवा. का? कारण सगळ्या प्रकारचा भेद निघून गेला आहे ना. जर आता बाकीच्या ठिकाणी भेद आहे त्यांना काही नाही वाटलं, उलट त्यांना असं वाटलं आणखीन 2-3 फटके मारावे. पण ज्ञानोबांचं नाही ना तसं. कारण का अभेद भावाला प्राप्त झाली की भेदाची या दुबळ वाढी नेने जे तया. या श्लोकावरचं चिंतन पुढे ज्ञानोबारा सांगतात. हा दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपुलिनी तोंडे बोलती वेदे. जोपर्यंत आपल्या मने द्वित्वाचा भाव आहे म्हणजे त्याला द्वैत म्हणतात. पण द्वैतामध्ये मी वेगळा आणि तू वेगळा असा दुजेपणा आला की जोपर्यंत दुजेपणा आहे तोपर्यंत संसार जन्म आणि मरणाचं भय जोडे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. असं वेदामध्ये सुद्धा देवाने सांगितलं. द्वितीयाद्वै भयम भवती. व्यवहारातलं उदाहरण आपण पाहिलं होतं. 2 भाऊ अगदी मनाने एकत्र राहतात. एकत्र कोणताच विचार त्यांच्यामध्ये खंड करू शकत नाही. पण मोठा भाऊ गेला बाजारात, येताने ऊस आणला. आता ते वडिलांच्या हातामध्ये ऊस पाहिला तर मुलगाही धावत आला आणि काकांच्या हातामध्ये ऊस पाहिला तर पुतण्याही धावत आला. दोघंही धावत आले. ऊस एक आहे, मुलं 2 आहे, तुकडे तर करावे लागतील. त्याने तो गुडघ्यावर ऊस मोडला. गुडघ्यावर मोडला. पण देताने लक्षात आलं मुळाकडचा जो भाग आहे ना तिकडं पुतण्या आहे आणि जो वाढ्याकडचा भाग आहे वाढ तिकडे आपला मुलगा आला तर तो थोडासा कमी गोड असतो. आणि वाढ्याकडचा भाग जर खाल्ला तर सर्दी होते आणि मुळाकडचा गोड असतो. म्हणजे म्हणून तुम्ही काही वाडे खात जाऊ नका, ते बैलाच कामाचे असतात. आपण नाही खात म्हणा, पण व्यवहार उदाहरण. कधी कधी काय होतं वाढ्याकडचा ऊस जास्त खाल्ला जातो, मुळाकडचा खाल्ला जात नाही. सर्दी होते ऊस खाल्ला तरी, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. मग आता मुलगा या बाजूला, पुतण्या या बाजूला, मुळाकडचा भाग इकडे आहे. मग सरळ ऊस द्यायला पाहिजे होता की नाही. त्याने तो असा गुणाकार केला. काय झाला? भेद आला ना. भेद. आणि नेमकं ते त्याच्या भावाच्या पत्नीने गॅलरीतून पाहिलं वरून. संध्याकाळी वाटण्या झाल्या. संध्याकाळी आज जेवायचं म्हणे एकत्र. त्या पत्नीने सांगितलं आजच एकत्र जेवायचं. उद्या जर का तुम्ही एकत्र जेवले मी चालले माहेरी आणि मग आता याला वियोग सैन होईल का? हा ती माहेरी जाणं म्हणजे तोला भाऊ सोडतो पण तुला नाही सोडणार. भेदाची यादोबळ वाढी आहे की नाही अशी. याला भेद म्हणतात. जीवाचा सगळे भेद आहे दुःखाला कारण. जिही साधी भूता माते प्रतितीचीने हाते धरोणी अधिदैवाते शिवतले गा. खरं तर ना या 84पर्यंत या सगळ्या एकत्र ओव्या 5 ओव्या. आता तुम्ही फक्त खून करून ठेवा तिथं काहीतरी किंवा लक्षात ठेवा. सगळा हा विषय एकत्र आहे.
आणि नंतर मग 85 ओळीपासून नूतन विषयाला प्रारंभ होतो. खरी ज्ञानेश्वरी जी आहे ना, खरी या अध्यायातली, ती 85 ओळीपासून पुढं आहे. कारण हे कुठंच आलेलं नाही. हे शंकराचार्यांच्या भाष्यात नाही आलेलं, मधुसूदन सरस्वती यांच्या भाष्यामध्ये नाही आलेलं, किंवा गीतेवरच्या बाकीच्या टीका तर आपल्याला काही माहिती नाही, एवढा आपला अभ्यास नाही. परंतु ज्या 2-3 माहिती आहे, टीका म्हणजे व्याख्यान, त्यांच्यामध्ये नाही आलेलं. पण इथून पुढं जे आलेलं आहे हे कोणीच टिपलेलं नाही, हे फक्त ज्ञानोबांनी. मग आता तुम्ही म्हणाल मग हे कुठंच आलं नाही, तर ज्ञानोबांनी तरी का लिहिलं? कारण ज्यांनी गीता सांगितली ते श्रीकृष्ण परमात्माच ज्ञानोबाराय आहे. आणि मग त्यांनी तिथं जे जे पाहिलं, आता भगवंतांनी तर सांगितलं होतं अर्जुनाला, पण त्या ते भगवंताच्या मुखातले शब्द टिपकत होते. ज्ञानोबा त्याला म्हणतात कुपिका होती एक, ते अत्तर वगैरे असतं की नाही, ते काचेच्या लहान बाटलीमध्ये ठेवावं लागतात. ते इंग्रजी शब्द असेल कदाचित तो, पण त्याला मराठी शब्द कुपिका आहे, शब्द कुपिका. आणि त्यातून ते टिपकत होतं ज्ञान. आता ते घेण्याकरता हात तर पुढं करावे अर्जुनाने, तर ते थोडेसे मागं राहिले. आणि ते भगवंताने पाहिलं, पण त्यांना त्या काळामध्ये ते लिहिता नाही आलं. त्यासाठी स्वतंत्र अवतार ज्ञानोबा यांचा. म्हणजे पुढच्या ओव्या येणार आहे ना आता 85 पासून, तर ती खरी ज्ञानेश्वरी आहे. कारण आता ज्ञानोबांना श्लोकावर बोलावं लागतं की नाही. मग श्लोकावर जर बोलायचं म्हणलं की श्लोकाच्या पदापदाचा अर्थ सांगावा लागतो. थोडंसं पारतंत्र्य आहे, त्यानं श्लोकाचं व्याख्यान करायचं आहे. पण जेव्हा संधी भेटली मग तेव्हा ज्ञानोबा मोकळं बोलतात. आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अशी ज्ञानेश्वरी मोजक्या ठिकाणी आलेली आहे. मध्यंतरी 13व्या अध्यायामध्ये, पुढे 18व्या अध्यायामध्ये विस्तार आहे, पण बाकी ठिकाणी एवढा विस्तार नाही. जिथे ज्ञानोबांना संधी भेटते मग सुरुवातीला शेवटी, तेव्हा ती ज्ञानेश्वरी आणि ते ज्ञानोबांचं अंतःकरण तेव्हा मोकळं होतं, ते कळतं आपल्याला. तर ते आता आज कदाचित आपण तिथपर्यंत जाणार नाही, उद्याच्याला ठेवते आपण. आज काय सांगितलं, उद्या आले पाहिजे सगळे म्हणून. जी हे साधी होता माते प्रतितेचे हाते धरोणी अधिदैवाते शिवतलेगा. या ओळीमध्ये भगवंताने एक साधन सांगितलं, त्या साधनातून प्राप्तव्य सांगितलं. आणि प्राप्तव्य करत असताना मध्यंतरी दुवा सांगितला, जी ही ज्या साधकांनी, कोणते साधक आहे बरं ते, मागच्या श्लोकातली घ्यायचे. येषाम त्वंतगतम पापम जनानां पुण्यकर्मणां जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, असे घ्यायचे. म्हणजे ज्यांचं पाप नष्ट झालेलं आहे, जे पुण्यात्मक कर्म करता आणि जरा मरण यातून सुटका व्हावी यासाठी ज्यांनी सगुण परमात्म्याची शरणागती केलेली आहे, असे जे कोणी असतील, असे जिही या सर्व नामाने घ्यायचे. जिही म्हणजे काय, ज्यांनी, जसं की आपण अभंगात म्हणतो की नाही, 60वीला हरी जिही म्हणजे ज्यांनी, जिही हृदय मंदिर, तो शब्द इथं आलेला आहे. जिही म्हणजे ज्यांनी, साधिभूता, साधिभूत म्हणजेच काय, आकार. जे उत्पत्ती आणि विनाशशील आहे ते आकार आहे. आकारात 2 प्रकार, एक जगताचा आकार आणि एक शरीराचा आकार. कोणता तरी आकार घ्यावाच लागतो की नाही. साधना करायची म्हणलं तर आश्रय करावा लागतो. शरीराचा असेल नाही तर जगतातल्या पदार्थाचा असेल. तर मग साधिभूता या आकाराचा अंगीकार करून शरीराचं अधिष्ठान घेऊन प्रतीतीची नेहाते अधिदैवाते धरुणी माते शिवतलेगा, किंवा दुसरा अर्थ होईल प्रतीतीचे नेहाते अधिदैवाते माते शिवतलेगा. प्रतीतीचा हात आहे हात. ज्या व्यक्तीला पोहता येत असेल तर स्वतःच्या बाहुबळाने जाऊ शकतो, पण ज्याला पोहता येत नाही त्याला कोणाची तरी कास धरावी लागते. किंवा लहान मुलाला चालता येत नाही बघा, पण त्या चालायची लय हौस असते. लहान मुलामध्ये ऊर्जाच कुठून येते काही कळत नाही बघा. अजिबात शांत नाही बसत नाही. ते मोकळं सोडा बरं, रांगत तरी राहील, उड्या तरी मारेल, उभं तरी राहील, पडले तरी हरकत नाही, पण ते उभं राहण्याचा प्रयत्न करणार. त्यांच्यामध्ये ऊर्जा असते. पण त्या लहान मुलाला चालण्यासाठी हाताला धरावं लागतं. ते मोठ्या माणसाच्या करंगळीला धरून पुढे चालतं. किंवा त्याला पांगुळ गाडा द्यावा लागतो, त्यातमध्ये चालतं. आता यंत्र आले बघा, ते 2-4 चाकं असतात खाली, त्याला
ठेवाचा मुलगा त्याच्यामध्ये. एवढी प्रगती झाली, मुलं रांगतच नाही आता. खरं तर मुलं रांगले पाहिजे. रांग तो रंगणी चोरी तो लोणी, किंवा तळवे तळ हात टेकीत रांगले पाहिजे. पण मुलं रांगत नाही. आता घाई झाली, स्पर्धेत मुलगा टिकला पाहिजे. रांगणं गेलं लगेच पळाला, मग ते बालपणापासूनच पळापळ सुरू होते. मरेपर्यंत पळापळ आहे, मरेपर्यंत पळतच राहायचं नसतं. तिथूनच सुरुवात होते. पण ते मुलगा रांगला पाहिजे. तो जेव्हा स्वतः चालत नाही, कोणाला त्या हाताला धरतो की नाही, तसं परमार्थामध्ये सुद्धा एक हात आहे. कोणता? प्रतीतीचा हात. प्रतीती म्हणजे अनुभव, अनुभूती. मग त्याला शास्त्र प्रतीती, गुरु प्रतीती, आत्मप्रतीती असे त्याला शब्द वापरले. ब्रह्मप्रतीती. तर प्रतीती म्हणजेच अनुभव, ज्ञान. ज्ञानाच्या हाताने. ते ज्ञान कशातून मिळतं? मानवी देहामध्ये यावं लागतं. बाकी देहामध्ये ज्ञान संपादन करता येत नाही. म्हणून ज्यांनी साधिभूता आकार रूप असणार, कारण अधिभूताचा अर्थ पुढे शरीरच केलेला आहे. मग त्या अधिभूता शरीराचा अंगीकार करून अनुभूतीच्या हाताने तरुणी अनुभूतीचा हात धरला, आश्रय केला, आणि सगळ्या शरीरामध्ये विद्यमान असणारा आदिदैव रूप असणारा जो मी, त्या मला शिवतले. याचा या ओळीचा आणखीन बारकाईचा अर्थ असा होईल, जे जीव शरीरामध्ये आले, शरीरामध्ये आल्यानंतर त्यांनी कर्म बाकीच्या उपासना टाकल्या, श्रीगुरूंची शरणागती केली, आणि त्यांच्यापासून ज्ञान संपादन करून घेतलं, आणि त्या ज्ञानाच्या द्वारे स्थूल सूक्ष्म आणि कारण या शरीरापेक्षा वेगळा असणारा जो मी, की जो शरीरामध्ये आदिदैव रूपाने राहिलेला आहे, अशा स्वतःच्या आत्मस्वरूपाला त्यांनी स्पर्श केला, त्यांनी जाणलं. मग आता हे जर शिवतले स्पर्श केला, तर हा स्पर्श बाहेर नाही करावा लागत, हा अंतरंगामध्ये करावा लागतो. म्हणजे अनुभूतीच्या हाताला धरून आतमध्ये, शरीराच्या आत जे तत्व आहे, त्या तत्वाला त्यांनी जाणलं. म्हणजे कशाला जाणलं? थोडक्यामध्ये शरीरात राहून, बघा बरं, शरीरात राहून जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याला जाणलं. आणि शरीर तर विनाशशील आहे, शरीराला जाणून फायदा काय आहे? ते जड आहे. पण शरीरामध्ये आल्याशिवाय आत्मस्वरूपाला जाणता येत नाही. जिही साधिभूता माते प्रतीतीचे हाते धरोनी आदिदैवाते शिवतले गा. ज्यांनी आपल्या आत्मस्वरूपाला, याला त्वम पदलक्ष म्हणतात. आदिदैव म्हणजे कोण? जीवचैतन्य. जीवचैतन्याचा अधिष्ठान आत्मस्वरूपाला त्यांनी जाणलं. आता ही जाणीव एखाद्याला आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या आत्मस्वरूपाचा परिचय झाला तरी तेवढ्यामध्ये पण पूर्णता नसते बरं. योगी, आपण ते काल एकदा पाहिलं होतं बघा, पामराची देहबुद्धी आहे, त्याच्यानंतर पूर्वमीमांसकाची, याज्ञिकांची जीवबुद्धी आहे, योगी पुरुषाची आत्मबुद्धी आहे, आणि ज्ञानी पुरुषाची ब्रह्मबुद्धी आहे. पामराला फक्त शरीरच मी वाटतं. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. नंतर म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे. तर त्यांना माहिती आहे की स्वर्गात जायचं म्हणलं की हे शरीर टाकावं लागेल. त्यांना जीवबुद्धी आहे. चांगदेव महाराजांसारख्या महापुरुषांना आपण म्हणू नये बरं का, त्यांच्याविषयी न्यूनता काढू नये. अरे 14 वेळाला काळाला मागं लावलं त्यांनी, आणि आपण एकेरी वचन चांगदेव महाराजांना काही कळत नव्हतं. तुला काय कळत? आपलं आहे काय? त्यांना जे कळत होते आपल्याला काय कळणार आहे? 14 वेळा काळाला मागं लावणारे महात्मे ते योगी आहेत. योगी पुरुषाची आत्मबुद्धी असते आणि ज्ञानी पुरुषाची ब्रह्मबुद्धी. म्हणून इथे 80 क्रमांकाच्या ओळीमध्ये आत्मबुद्धी मान्य आहे, पण तोच आत्मा ब्रह्मरूपाने व्यापक कळाला पाहिजे ना. मग ते ज्ञानोबाऱ्या पुढे सांगता, त्यांची ते जाणीव वेग वाढतो. जया जाणीवेची वेगे मी आदि यज्ञ हा शब्द देवाने आपल्याकडे घेतला. मी सगळ्या यज्ञांचा भोगता आहे आणि सगळ्या प्राणी मात्रांना त्यांच्या कर्माचं फलदान करणारा, म्हणून त्याला भोगता परमात्मा म्हणतात. आणि मी आदियज्ञ व्यापक आहे. ज्या जाणीवेच्या वेगाने, जाणीव म्हणजे ज्ञान, या ज्ञानाचा प्रचंड तीव्रता वाढल्यानंतर, म्हणजे ज्ञान दृढ झालं असता, मी अधियज्ञ रूपाने असणारा परमात्मा दृष्टिरेगे हा वाक्प्रचार आहे. दृष्टिरेगे म्हणजे त्यांच्या दृष्टीमध्ये प्रवेश करतो, अर्थात त्यांना साक्षात दर्शनाचा विषय होतो.
आता त्यांनी जगताकडे कुठं जरी पाहिलं तरी त्यांना परमात्माच अनुभवाला येतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. परमात्मा दृष्टीमध्ये आला ना तर सगळीकडे परमात्मा दिसतो. एक उदाहरण आठवलं. भावार्थ रामायण नाथ महाराजांनी लिहायला प्रारंभ केला. आयुष्य थोडं राहिलं होतं आणि मग थोडक्या आयुष्यामध्ये हा ग्रंथ पूर्ण होणार नाही. तर प्रभू रामचंद्र नाथ महाराजांना जागृती द्यायचे, विश्रांती करू नका, निद्रा खूप झाली, आता लवकरात लवकर जागे व्हा आणि ग्रंथ लिहायला प्रारंभ करा, तुमचा ग्रंथ आम्ही पूर्ण करू. आणि मग भगवान प्रभू रामचंद्र सकल बुद्धीचे दाते असल्यामुळे नाथ महाराजांनी ग्रंथाला प्रारंभ केला. आता ते जिथं जिथं रामायण कथा होते हनुमंतराय त्या कथेमध्ये ऐकायला असतात बरं. म्हणून कथाकाराने रामायणच सांगितलं पाहिजे, नाहीतर हनुमंत नाराज होतील. आणि कीर्तनकाराच्या कीर्तनात परमात्मा आलेला असतो तेथे असे. म्हणून कीर्तनकार प्रवचनकाराने सुद्धा अभंगावरच, अभंगावर नाही अभंगावर कीर्तन केलं पाहिजे, नाही तर देव नाराज होईल. आणि मग प्रसंग आला अशोक वाटिकेतला. नाथ महाराजांनी वर्णन करायला प्रारंभ केला की त्या अशोक वाटिकेमध्ये पांढऱ्या शुभ्र वर्णाची कमळं होती. आता ते हनुमंतरायने ऐकलं. थांबा म्हणे, लंकेत असणारी कमळ तुम्ही पाहिली का? म्हणे मी नाही पाहिले, पण प्रभू रामचंद्राने मला बुद्धी दिली की पांढऱ्या वर्णाची कमळं होती. हनुमंतराय म्हणले, अहो प्रभू रामचंद्र सुद्धा नव्हते गेले अशोक वाटिकेत, मी उडी मारून गेलो होतो, मला माहिती आहे. लिहा, लाल वर्णाची होती म्हणे कमळ. जानकी माता म्हणले, हनुमंता तो फक्त सप्त्यापुरता आला होता, मी तिथं कमीत कमी 6 महिने मुक्काम केलेला आहे, मी सांगते कमळ कशी होती, नीलवर्णाची होती. आता नाथ महाराज म्हणतात, प्रभू सांगतात प्रभूने बुद्धी दिली पांढऱ्या वर्णाची. बरं हनुमंतराय तर तिथं जाऊन आले, खोटं कसं म्हणावं? बरं हनुमंतरायचं खरं म्हणतो, जानकी माता मुक्काम जास्त केलेला आहे. मग संभ्रम निर्माण झाला की नाही? प्रभू रामचंद्रांना यावं लागलं. मला 2-3 भक्ताचे भांडणं लागले की देवाला यावं लागतं, तसे 2-3 शिष्याचे लागले की गुरुजींना यावं लागतं. हा तसंच घडतं ते. आणि प्रभू रामचंद्र आले म्हणे, सगळ्यांचं खरं आहे. सगळ्यांचं खरं कसं काय असेल? खरं तर एकाचंच राहील की नाही? प्रभूने सांगितलं अशोक वाटिकेतली कमळं पांढऱ्या वर्णाचीच आहे. जानकी मातेला हनुमंतराला वेगळी का दिसली? हनुमंतरायाला रावणाविषयी आला होता क्रोध, त्या क्रोधामुळे त्यांचे डोळे झाले होते लाल, यांना दिसले लाल वर्णाचे रक्तवर्ण. आणि जानकी मातेच्या डोळ्यामध्ये नीलांबुज श्यामल कोमलांगम, त्याचा नील सावळा वर्ण आहे असा मी दृष्टीमध्ये असल्यामुळे तिला ती कमळा नीलवर्णाची दिसली. जे दृष्टीमध्ये असतं ते सृष्टीमध्ये दिसतं. मी अधियज्ञ दृष्टी रेगे जया जाणीवेचे वेगे. मी सर्व व्यापक असणारा परमात्मा त्यांच्या दृष्टीचा दर्शनाचा विषय होतो, हस्तगत होतो किंवा त्यांना माझं ज्ञान होतं. आणि मग असे जे महात्मे असतील ना, ज्यांना आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, देहापेक्षा वेगळा आहे, आणि तोच आत्मा अधियज्ञ रूपाने व्यापक आहे असंही त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ओतप्रोत झालं, व्यापक अनुभूतीला प्राप्त झाले. आता बघा, ज्यांना आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हे कळालं, वेगळं आहे हे कळालं की जे आपल्यापेक्षा वेगळं असतं ना त्याचं आपल्याला सुखदुःख होत नाही. पण तेच आपण आहे असं वाटलं की सुखदुःख झाल्याशिवाय राहत नाही. सर्प आपल्या अंगावरची त्वचा टाकून देतो, त्वचा त्याच्यापेक्षा वेगळी झाली, त्याला कात म्हणतात. काही विद्यार्थी ते कात आहे ना पुस्तकामध्ये ठेवतात, का? पुस्तकाला वाळवी लागू नये म्हणून. मग वाळवी लागेपर्यंत ठेवायचेच कशाला? त्यापेक्षा वाचून काढले पाहिजे ना. याचा अर्थ ते काय करतात, वर्ष पुस्तक उघडूनच पाहत नाही. त्यापेक्षा ते वाचन कराय, त्यानिमित्ताने त्याच्यावरची धूळ निघून जाईल. का आले की ठेवून द्यायचे काय? मग सर्पाने आपल्या अंगावरची कात सोडली, वेगळी झाली की नाही? आता त्याला काय सुख दुःख आहे? ते वाऱ्याने उडून गेली काय, काटेरी फांदीमध्ये अडकली काय, एखाद्याच्या पायाखाली तुडवली किंवा चिखलामध्ये रुतली, काय दुःख होतं? कारण ती त्याच्यापेक्षा वेगळी आहे. तसं ज्या महात्म्याने हे जाणलं की मी शरीरापेक्षा वेगळा आहे, मी परमात्म स्वरूप आहे, ते तनुचेने वियोगे विरहे नवती. तनु म्हणजे शरीर
आणि शरीराचा वियोग होण्याच्या प्रसंगाला विरहे, विरहे म्हणजे दुःखी ते होत नाहीत, दुःखी नाही होत. ते गावाकडे लग्न लागतात बघा, सगळीकडेच लागतात तसे, पण गावाकडे लोक जास्त भावुक राहतात. गावाकडं जर मुलीचं लग्न झालं ना तर अख्ख्या गावाला वाटतं की आपली मुलगी आता नांदायलाच आहे. खेड्यागावात बघा तुम्ही, काही ना काही का होईना ते भेट आणतात बघा. गुरु राऊत बाबा सांगत असतात ती भेट स्वीकारली पाहिजे, कारण त्या पाठीमागे भावना असतात. काही काही लोक काय लिहितात माहिती आहे का, आहेर स्वीकारले जाणार नाही. लग्नच कशाला आयोजित केलं मग? ती एक भेट असते ना. कोणाचे एखाद्याने आपल्याला एखादं पातेलं जरी दिलं तरी त्या बिचाऱ्याची भावना आहे ना, ते स्वीकारलं पाहिजे. आहेर स्वीकारलं जाणार नाही असं म्हणतो, 50-50 पदार्थ करून वाया घालवतो, उन्मत्तपणा दाखवतो की नाही धनाचा. स्वीकार केलं पाहिजे. आता ते गावाकडचं लग्न असेल तर भाऊ, ती मुलगी जेव्हा जाते की नाही त्याला ते सासरी जाण्याकरता निरोप देतात. महाराज खरंच रडू येतं बघा, म्हणजे मला तरी येतं, जास्त लग्नाला मी जात नाही, पण ते प्रसंग पाहिला ना तर आपल्याला कसं तरी होतं, हृदय कालवतं आपलं. म्हणजे वियोग होतो की नाही, वियोगात दुःख आहे. किंवा आळंदीला मुलगा येतो, आईला दुःख होतं बघा, होतं की नाही? होतंच महाराज दुःख ते. आणि काही काही दुःख बोलता येत नाही, ते अश्रूच्या रूपाने प्रगट होतात. हे संयोग झाला की त्याचा वियोग ठरलेलाच आहे. आता आपला वियोग नाही का, 10 मिनटं बाकी आहे वियोगाला. संयोग झाला 7 वाजता की 8 वाजता काय आहे? वियोग आहे. तसं जीवाला मिळतं शरीर, त्या शरीराचा आहे संयोग, आणि मृत्यूच्या प्रसंगाला आहे वियोग. पण मग संयोग वियोग दुःखाला कधी कारण ठरतो माहिती आहे का? ज्याच्यावर संयोग झाला त्याच्यावर प्रेम केलं किंवा ते मी आहे असं कळालं की त्याच्या वियोगामध्ये दुःख असतं. आता समजा प्रवासामध्ये आपण बसतो, प्रवासामध्ये सगळे माणसं एकत्र मिळत नाही का, एकत्र वा वा, आपण आपली चपाती त्यांना देतो आणि त्यांच्या 2-3 घेतो, आणि आपली एकच देतो. काही काही माणसं तर देतच नाही महाराज, फक्त घेत राहतात. ते पदार्थ तयार करून घेतात पण आखी वारी होऊन जाते तरी मागं आणतात. आता वाटतच नाही कोणाला काही. त्याचा आपण त्याला देतो, त्याचा आपण घेतो. प्रवास नाही करत आपण, प्रवास करतो, पण प्रत्येकाचा उतरण्याचा ठिकाण आलं की वियोग नाही का होत? पण त्या वियोगात दुःख नाही होत. होतं का? कारण तिथं आपण जे प्रेम केलं असतं ना ते वरवर असतं, अंतःकरणातून ते नसतं. प्रेम असतं, व्यवहार असतो, पण अंतःकरणात आसक्ती नसते. याचा अर्थ काय झाला? संयोग जरी असेल आणि वियोग जरी असेल तर त्याचं आसक्तीत रूपांतर झालं की दुःखच आहे, आणि जर अनासक्ती असेल तर मग दुःख नाही. तेव्हा आत्मे सर्वे क्षयांता निचया पतनांता ही समुश्रयाः संयोगा विप्रयोगांता मरणांतम च जीवितम. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींना हे सांगितलं, अरे आपण साठवलं धन की त्याचा क्षय ठरलेला आहे. सर्वे क्षयांता निचया, जी माणसं वर चढतात ती कधी ना कधी खाली घसरतात. पतनांता समुश्रयाः, ज्यांचा संयोग झाला त्यांचा वियोग ठरलेलाच आहे. संयोगा विप्रयोगांता, आणि जे जिवंत आहे ते मरणारच आहेत. मरणांतम च जीवितम, जीविताचा अंत मरणामध्ये, संयोगाचा अंत वियोगामध्ये, वाढलेल्याचा अंत पतनामध्ये, आणि साठवलेल्याचा अंत क्षयामध्ये ठरलेलाच आहे. पण ते तनूचेने वियोगे, कारण ते देहावर प्रेम नाही ना करत, देहावर आसक्ती नाही ठेवत. ज्यांची देहावरच आसक्ती नसते ना त्यांची अहंता नसते, आणि ज्यांची अहंता नसते त्यांची ममता नसते. आणि ज्यांची अहंता ममता नाही ते दुःखी नाही, ते कायम सुखी राहतात. तो कोबाऱ्याच्या बाबतीत प्रमाण आहे ना, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्या गेली, अनुतापाची ज्वाळा देहबुद्धी हाविली, वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली, अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. जय जय आजी सद्गुरु स्वामी तो कया दातारा. ते तनूचेने वियोगे, शरीराचा वियोग होत असताना दुःखी होत नाहीत ते, एरवी बाकीचे दुःखी होतात. ज्याचं शरीर सुटतं ते दुःखी होईल, यात नवल काय? त्याचं पाहिलं तरी आपलं सुद्धा कसं तरी होतं बघा. एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, बोतांचे उमटे खडाडता, काय न मरत या ही चित्ता युगांत नोहे. ज्ञानोबा प्रश्न विचारतात, एरवी
दुसऱ्या बाजूने विचार केला तर सूत्र म्हणजे धागा, जीवाचं आयुष्याबरोबर असणारा जे काही धागा आहे ना, सूत्र धागा, विघडता तो तुटू लागला. काही त्याचे लक्षणं प्रकट होतात बरं, काही लक्षणं असतात त्याचे, बरेच लक्षणे त्याचे ज्ञानोबांनी सांगितले बघा. ते डोळे झाकोणी काने घालून या बोटे नाद जे पाहावे, न दिसता जाणावे 9 दिवस, असे लक्षणं सांगितले तिथं. ते काय काय लक्षण, पण ते साधूचे लक्षण आहे. आपल्यासारख्या आपल्याला दुसरे आवाज येतील जास्त. बघा प्रयोग करून, अभंग तसं ज्ञानोबरायांचा. लक्षण काढतात. आयुष्याचे सूत्र विघडता, आयुष्याचा वियोग होत असताना भूतांची, हे पंचमहाभूत असा अर्थ घेऊ शकता, किंवा भूतांची म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांची खडाडता उमटे, अंतःकरणामध्ये जी खळबळ प्रगट होते बघा. खळबळ कासावीस होतात माणसं, प्राणांत होत असताना ना कासावीस होतो मनुष्य. सगळ्या प्राणी मात्रांची अशी खळबळ जागी होते. ते पाहिलं की न मरतया ही चित्ता का युगांत नोहे, जो मरायला लागला त्याची तर दमछाक होऊनच जाते. तो कासावीस होतो, यात नवल काय आहे. खळबळ होते त्याची. पण त्याचं ते मरण पाहिल्यानंतर जो अजून जिवंत आहे, मेलेला नाही, त्याच्या सुद्धा चित्तामध्ये युगांत होत नाही का, प्रळय काळ उडवला की काय असं त्याला वाटतं बघा. म्हणून ते काही काही माणसं आहे ना, दुसऱ्याचं मरण पाहिलं ज्यांनी, त्यांना धक्का लागतो बघा. बरेच दिवस ते जागेवर येत नाही. ज्यांनी दररोजच मरण पाहिलं त्यांना काही नाही वाटत. पण ज्यांनी एकदा मरण पाहिलं, एखादं मरण, संवेदनशील अंतःकरण असेल तर त्याच्या मनामध्ये ती घटना जागा करते आणि मग त्याला ते आठवतं. तर काही काही माणसं बघा जागेवरच येत ते 6-6 महिने, मग काही काही लगेच कोमात जातात. आणि ज्याचं मृदू अंतःकरण आहे, फारच मृदू हलका अंतःकरण, ते मरण ऐकलं की लगेच प्राणी सोडून देतात, असे पण घडतं. तर काय न मरतया ही चित्ता युगांत नोहे. ज्ञानोबारा म्हणतात हे इतरांचं घडतं, पण माझ्या भक्तांचं तसं नाही होत. परी नेनो कैसे पैगा, जे जडवून गेले माझे अंगा, ते प्रयाणीची अलग बघा, न सांडेतीची माते, एरवे तरी जाण ऐसे जे निपुण, तेचे अंतःकरण युक्त योगी. सामान्य पुरुषाचं असं होतं की मरण आलं की प्राणीमात्रांची खळबळ जागी होते. त्याचं मरण पाहिलं का दुसऱ्याला सुद्धा आपल्यावर पळय काळ आला की असं वाटतं. परंतु भक्तांच्या बाबतीमध्ये असं होत नाही. का बरं? ज्ञानोबा म्हणतात नेनो, ते आम्हाला नाही सांगता येणार. हे का बरं सांगता येत नाही? सांगता येतं हे, पण ज्ञानोबा का म्हणतात हे सांगता येत नाही? कारण ही गोष्ट अनुभवाची आहे. आणि अनुभव हा शब्दात नाही सांगता येत. अनुभव हा अनुभवाचा विषय नसतो होत. अनुभव हा अनुभव रूप असल्यामुळे त्या अनुभवाचा परत अनुभव नाही घेता येत. साखरेमध्ये गोडी आहे मान्य, ती गोडी दुसऱ्याला मिळते, पण गोडीची गोडीला नाही कळत, कारण ते अनुभव रूप आहे. तसं हे भक्तांच्या जीवनाची असणारी घटना ही कशी झाली आहे नेनो, या बाबतीमध्ये अनुमान प्रमाण नाही करता येत. हे अनुभवाचे जोगे, हे कोणाला सांगता येईल? जे त्या स्वरूपाला प्राप्त झाले ते सांगू शकतात, बाकीच्यांनाही कळणार नाही. परी नेनो, पण काय त्यांनी साधना केली, कैसे पैगा, कसं हे झालं नाही सांगता येणार. का? जे जडवून गेले माझे अंगा, अंग म्हणजे स्वरूप, जे माझ्या स्वरूपाशी जडवून गेले, एकरूप होऊन गेलेले आहे, ते प्रयाणीची अलग बघा. प्रयाण काळ म्हणजे काय? प्राणाचा वियोग होण्याचा प्रसंग आहे. आणि जेव्हा ते लगबग सुरू होते, धावपळ सुरू होते, त्या काळामध्ये सुद्धा ते माझा त्याग नाही करत. नाही तर प्राण निघून चालला की प्राणदेहाचा त्याग करतो, तो प्राण सगळ्या संपत्तीचा त्याग करतो. पण असे प्राणाची लगबग असताना न सांडितीची माते, ते मात्र माझा त्याग करतच नाही. कसं नेनो, हे आम्हाला नाही सांगता येणार, पण हे मात्र असं आहे. जे जडवून गेली आणि मरण आईलीच कडे, मज मिळवून गेले पुढे, ते मरणी आणिकीकडे जातील केवी. ते मरणाच्या अगोदरच भगवत स्वरूपाशी एकरूपतेला प्राप्त झाल्यामुळे आता देहाचा वियोग होत असताना सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख सतावत नाही. नाहीतर मरणाची यातना प्रचंड असते बरं, प्रचंड.
त्याच्या समोर मरण आलं की नाही, त्याला आपण आयुष्यभर काय काय केलं ते सगळं समोर दिसतात म्हणतात, भिंतीवर दिसतं त्याला. ते जुन्या काळामध्ये चित्रपट असायचं ना, तर त्याचा एक बघ असा प्रकाश टाकला जायचा पडद्यावर, आणि ते चित्रफित जे आहे ते पुढे पुढे चालायचे. मग ते चित्र भिंतीवर दिसतं बरं का, त्याला पडदाच लागतो असं काही नाही. हल्ली काही काही मोबाईल आलेले बघा, तर त्या मोबाईलचा जर प्रकाश पडला भिंतीवर तर ते भिंतीवर चित्र दिसतं आपल्याला. लय महाग असतात ते मोबाईल, पण आहे ते तसे मोबाईल पण आलेले आहे. जसं तो प्रकाश भिंतीवर पडावा आणि मग त्याला ते चित्र दिसावे, तसं आपल्या आतमध्ये जे चित्र साठवलेले आहे ना ते आपल्या डोळ्यातून बाहेर पडतात आणि मग भिंतीवर दिसतात. मी चप्पल चोरली, असं सगळं. मी फक्त उदाहरण दिलं. नेमकं पुण्यात्मक नाही आठवत, पापात्मक आठवतं मरणाच्या प्रसंगाला, देव नाही आठवत. पण हे भक्त असे आहे की प्रयाणीची आलग बघा न सांडितीचे माते, ते मात्र माझा त्याग करत नाही. आणि आशे जे असतात, आता ते प्रयाण काळामध्ये इंद्रिय विवश झालेले असतात बरं, इंद्रिय व्याकुळ असतात, बुद्धीला काही कळत नाही, प्राणाची लगबग, शरीरामध्ये अनेक रोगाचा प्रादुर्भाव, प्रतिकूल प्रसंग असतो सगळा. पण त्या प्रतिकूल प्रसंगामध्ये सुद्धा देवाला ते विसरत नाही. याचा अर्थ त्याने यावत आयुष्य अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास केल्यामुळे ते निपुण झालेले आहे. भगवान म्हणतात एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, म्हणजे प्रयाण काळामध्ये सुद्धा देवाचा विसर पडू द्यायचा नाही, याकरता व्यक्ती निपुण असावा लागतो की नाही. वर्षभर अभ्यास केला तर परीक्षेत आठवला पाहिजे. वर्षभर गोपला आहे, वर्षभर अभ्यास केला आहे आणि नेमकं परीक्षेच्या वेळी जर त्याला घाम आला ना, घाबरला, धडधड झाली त्याची हृदयामध्ये, तर त्याला ते उत्तर आठवत नाही. आणि बऱ्याच विद्यार्थ्याला आहे ना घरी आल्यावर आठवतं, अरे लय सोपा प्रश्न होता राव पण कळाला नाही. ते तिथं आठवलं पाहिजे आणि त्याच्याकरता मग लय सावध राहावं लागतं. बरेच हुशार विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि परीक्षा जवळ आले ना एखाद्या मित्राच्या वाईट संगतीला लागतात, परीक्षेमध्ये अपयशी होतात. म्हणून हे शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळावं लागतं बरं जीवन. पारमार्थिकाला सुद्धा जीवन शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळावं लागतं. चारित्र्याला डाग लागता कामा नये, शुद्ध जगावं लागतं. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, असे जे निपुण आहे भगवान म्हणतात तेच अंतकरणयुक्त योगी, तेच खरे अंतकरणयुक्त योगी आहे, जे माझ्याशी अंतकरणाने जोडलेले, आणि म्हणून ते खरे योगी आहेत. आणखीन काही विचार त्याचं चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.